रामकृष्ण हरी मंडळी, आता वाजले जवळजवळ 3-4 वाजले. तर 4चा टायमिंग झाला या. आता काय करावं भाकरी काय खाऊ वाटणार. आता उन्हाळ्याच्या भाकरी काय खावतच नाही. तर मग आता काय करायचं म्हणलं, मग म्हटलं चला आता मस्तपैकी छान असे पापड तळू, चहा बनवू. दावते तुम्हाला. तेल तापायला ठेवलं या. मस्त असे छान पापड तळून घेते. बघा हे पापड घेतले. तर इकडं मांडलंय तेल वाटते उभारा. ताट घेतलं या. इकडं दूध गरम करून ठेवलं या. इकडं भाजी या. आता जेवण झालेले 4 वाजले. तर म्हणलं आता ते गरम करावा. थोडीशी पापड तळावा. कुरडई पण आहेत आपल्याकडे, पण कुरडई नाही खाऊ वाटत. तेल गरम झालं नाही, आणखी थोडं गरम होतंय ना. लई पण गार तेलामध्ये टाकल्यामुळे फुगत नाही. तर पटकन असं थोडस गरम होऊन देते. काय असा तुकडा टाकून खाते. लागलेलं खायला. आता अजून गायांना चारा टाकायचे. मुरगासची बॅग फोडली आपण खाली. चारा टाकायचा गायांना, खुराक टाकायच्या. 6च्या नंतर घेतो आपण गोठ्यामध्ये गायांना. पण तरी पण टाकून ठेवलं म्हणजे काळजी राहत नाही. निम्म्या गायांना, दुधाच्या गायांना मुरगास टाकतो. आणि ज्या बिनदुधाच्या आहेत त्यांना ऊस आणि मुरगास किंची कुटी टाकतो. तर आता घेते पापड तेलामध्ये टाकून. नवीन पापड आहेत आपण केलेले. मी काय डावलं नाही केलेले, पण नवीन आहेत पापड. चिमटा आहे पापड धरायचा. पण आता म्हणलं जाऊ कवा आणू कवा. लय तापले तेल लय तापले. पहा आपला हे चिमटा म्हणायचा. लालच होते बाबा. लय तेल तापलंय त्याच्यामुळं. लाल करून करून खायला चांगले लागते. हा ना. हे आपले पापड. आता बघा म्हणजे काय मापात तेल. लय जास्त तेल तापलं ना मग लाल होते. तर पटकन जळते. मापात तेल लाल चांगले पण लागतात खायला. लागते तेल. पटकन भाजते. मला नाही आवडत लाल. मला लालच आवडतात. मग कसे तळले मला खायलाच दिलं नाही. मगाशी नाही तळले, भाजले होते. हा मग कसे भाजले होते. मी झोपले होते. म्हणलं आता तू पण उठची मग तळते. भाजलेले नाही चांगले लागत. जातात अडकत येत. छान पापड झालेत आपले. नाही लाल होते. लाल कशामुळे काय पडलं नाही. अगं ती जास्त तेल तापलंय ना. नाही जुनी डाळ होती. जुन्या डाळीची असली ना लाल होते. तर नवीन यंदाच्या नव्या डाळीची अजून करायची. तर जुनी डाळ असली ना मग असं होते. पण आता लय दिवस झाले म्हणलं जुनी पण आहे. ते कसं होते ना असे कधीतरी भाजून खायला लागते. तर म्हणलं होते भाजून खायला. 50-60 पापड आहे. आता लय पण नाही चांगले. एका टायमाला 10 पापड लागते. 10 बी पुरत नाही. खायला चांगलं लागतात. मग खावा का नाही. खाना तायडे तुमच्या खाण्यासाठीच केलेत ना बाळा. आता आपले पापड संपले. घरात आहेत ते वाळतेत. एवढं चांगले होते करायला तळायला. तेच ना. मित्रांनो तुम्हाला सांगते आता पापड कसे झालेत खाऊन. आणि इकडं मी धरते कॅमेरा. जाऊ खाऊ. कसे झाले. छान झालेत. छान झालेत का. आता मी दाखवते खाऊ.
मस्त झाले तर एकदम खुसखुशीत लागते. चला आता चहा बनवू. हो का पापड तुम्हाला दाखवते. या सर्वजण पापड खायला. आता चहा बनवू. मांडला चहा. आता घेते चहा पिऊन. हा मांडलाय ना. आता चहा पितो. चहा पिलो की म्हणजे गायांच्या कामाला लागायला मोकळं झालं. आता चहा उकळून घेते. बघा असा मस्त छान लाल चहा झालाय कसा. घेते आता ओतून ताटलीत पेल्यात. आता दिवस मावाळलाय. इकडं गाया बांधल्या चारा खाण्यासाठी संपूर्ण. आणखीन धारा काढायला बाकी या रानामध्ये आपल्या तिथं दारातल्या ऊसामध्ये चालू मिशन कालच्या वाणी फोडायला. काल फोडलं होतं मुरगा स्टीम. पण काय झालं जरा शेजारी दुसऱ्याचं आणखीन जवळच तिथं होतं आमच्या चुलतदिरांचं आप्पांचं. तर त्यांचं फोडून घेतला ऊस. मग तिथं आली ते आणि आमच्या घरात असलं मग म्हणजे दुसऱ्या दिवशी फोडू. त्याला धावते कसं काय चाललंय मिशन चालू या फोडण्यासाठी आपला ऊस. मिशनचा आवाज येत असं चांगलं होतं या पाणी जाण्या येण्यासाठी. बऱ्यापैकी पाणी बसन आता. मग कसं काय होतंय फोडून हा ना. आता एकदा सिंगल फोडले का डबल आहे अजून? डबल अजून एकदा आहे ना. बरं बघा संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली या. चला आता स्वयंपाकाची तयारी करायची. धारा काढायचे. तुमचे दाजी तिकडे ट्रॅक्टर चालू आहेत म्हणून ट्रॅक्टरकडे इकडं धूप लावून घेतली. धूपचं भांडं होतं पण ते फुटलं त्याच्यामुळे मी वाटीमध्येच धूप लावून घेतली या. चला आता इथंच एंड करते. शुभ संध्याकाळ.